करामाई वाचवा, लढेंगे लढेंगे। अरे जमीन आमच्या हक्काची, जमीन आमच्या हक्काची। अरे विमानतळ आणण्याचं करायचं काय, या जुलमी सरकारचं करायचं काय। आज जागतिक पर्यावरण दिन आहे आणि जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्तानं आज पुरंदरमध्ये एक अनोखं आंदोलन केलं जातं। पुरंदर तालुक्यातील 7 गावांमधून विमानतळ होते आणि या विमानतळाला विरोध करण्यासाठी पुरंदर तालुक्यातील 7 गावातील लोक करामाईमध्ये उभे राहून किंवा करा नदीमध्ये उभे राहून आंदोलन करत आहेत। जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्तानं हे आंदोलन करा नदी पात्रामध्ये सुरू आहे आणि आपली जी भूमिका आहे विमानतळाच्या विरोधाची, ही भूमिका सरकार दरबारी मांडली जावी, सरकारपर्यंत जावी अशी त्यांची अपेक्षा आहे। बाबा काय सांगाल, आज तुम्ही सर्वजण आंदोलन करतात, नदीच्या पात्रामध्ये तुमची लोक उभे आहेत, तुम्ही देखील उभे होता, काय मागणी तुमची, कशासाठी हे आंदोलन करतात? शेतकरी विस्थापित होतो म्हणून, या विमानतळ प्रकल्पामुळे शेतकरी विस्थापित होतो म्हणून आज 10 वर्षापासून 9 वर्षापासून आंदोलन चालूच आहे। म्हणजे थोडंसं गाळ पाडलं आणि कोणा त्या आंदोलनाला उठाव केला। तर मी म्हणतो भारतामध्ये ज्या संविधान बनलं त्या टायमाला प्रत्येकाला आपला हक्क मागायचा किंवा अन्यायाला वाचा फोडण्याचा प्रत्येकाला हक्क आहे, अधिकारी। आणि मग हे सरकारच जर जनतेवर अन्याय करीत असेल, लाठीनी म्हणा वासरुदुरानी म्हणा, तर मग हे सरकार कसं काय सरकारी? हे सरकार मनोवादी आहे, जनतेचा आसरा देणारा, जनतेला आसरा देणार आहे का जनतेला मारणार आहे सरकार? मग आमचं सरकार काय ऐकत नाही? तुमचं सगळं त्यांचे म्हणतात किंवा आमचा प्रतिनिधी तुम्हाला भेटेल। कधी भेटला आमचा तुमचा प्रतिनिधी? ते म्हणले सार्वजनिक शेतकऱ्याला आम्ही त्यांची संवाद साधू, बांधावर येऊन संवाद साधू, बघू काय याच्याबाई कुठल्या शेतकऱ्याला विचारा, कोणाच्या बांधाव कोण आलता, कधी कोणी आलं नाही आत्ता पण काय नाही। कलेक्टर साहेब एकदा सौरभराव आले होते पारगावला, त्यांना आम्ही तिथं म्हणलं की साहेब हे आमचं आम्ही विस्थापित होणार आहे, म्हणजे आम्हाला काही राहणार नाही, मग आमच्यावर तुम्ही का विमानतळ लादताय, लादू नका म्हणजे। तर ते म्हणले आम्ही तुमच्या काय म्हणणं आहे की आम्ही सरकारला कळवतो। मग हे सरकार बहिरे आहे का आंधळ आहे का काय कळत नाही। आमच्या व्यथा तुम्ही सरकारकडे कधी गेला होता यापूर्वी? सरकारला कधी तुम्ही मागणी केली, काय सांगितलं सरकारला तुम्ही? सरकार म्हणजे जे प्रशासन आहे ते आमच्याकडे आलंच नाही, शासनाचे अधिकारी येतात फक्त। मग शासनाला आम्ही सांगतो की आम्हाला विमानतळ नको आहे, आम्ही विस्थापित। मग ते म्हणतात काय म्हणतात की आम्ही तुमचं म्हणणं सरकारला कळवू। सरकारचा कुठलाही माणूस आला नाही। तुम्हाला अपेक्षित व्यक्ती कोण आहे, कोण आलं पाहिजे तुमच्यापाशी, कोणी चर्चा केली पाहिजे, कोणत्या लोकांशी तुम्हाला चर्चा करायची? अधिकाऱ्यांशी करायची, प्रशासनातली क्लास 1 अधिकाऱ्यांशी करायची का राजकीय नेत्यांबरोबर करायची? ज्यांनी विमानतळ हे लादलंय त्यांच्याशी आम्हाला चर्चा करायची। कोण आहे? कुणी लादा? सरकारमध्ये 100 मंत्री आहेत, कोणाचं नाव सांगायचं? मुख्यमंत्र्यापासून उपमुख्यमंत्री सगळे मंत्री आहेत, मग कोणाला सांगायचं? आता त्याचं कोकाट एक पाठीमागं काय म्हणले कृषी मंत्री, शेतकऱ्यांच्या मागण्या आम्हाला माहितीच नाही, आता काय सांगायचं बोंबलायचं? मग आता हे मंत्री कसले आहेत? मंत्री तुम्ही छत्रपतींनी संरक्षण केलं जनतेचं आणि तुम्ही काय करताय नेमकं? मग आम्हाला ते पाहिजे ना। इथं महात्मा फुले, तर आता महात्मा फुले येते, त्यांनी जन आंदोलन केलं। बी प्लॅन कसं काय कशा करता बी प्लॅन? बावनकुळेंनी तुम्हाला म्हटले होते बी प्लॅन द्या किंवा दुसरा काहीतरी पर्याय द्या, कुठला पर्याय देऊ शकता? आम्ही कसा पर्याय देणार? आम्हाला जमीनच नाही द्यायची तर पर्याय काय देऊ? आम्हाला जमीनच द्यायची नाही ना, मग पर्याय काय देऊ? काय सांगाल, तुम्ही आंदोलन करतात, कसं हे आंदोलन असणार आहे, काय नक्की मागणी आहे आणि आज पर्यावरण दिन आहे त्यानिमित्तानं आणखी काय उपक्रम तुम्ही? ज्यावरती पर्यावरण दिन आहे, जल, मृदा आणि भाकरी या विषयावरती आमचं आंदोलन आहे। पण हे ॲक्च्युली शासनाने नाही दिलेलं आहे, हे निसर्गाची देणगी आहे। ह्या ज्या नद्या वाहत आहेत हे निसर्गाने निर्माण केलेले आहे, मृदा ही निसर्गाने निर्माण केलेली आहे आणि भाकरी ही निसर्गाच्या माध्यमातून मिळतेली आहे। ही कोणत्याही शासनाने स्थापन केलेली नाही आहे किंवा निर्मिती केली, त्यामुळे ह्याचं रक्षण करणं हे शासनाचं काम आहे।
पण आज शासन हे नष्ट करायला निघालेलं आहे. ग्लोबल वॉर्मिंगच्या नावाने शासन प्रत्येक वेळी ओरडतं, पण ग्लोबल वॉर्मिंगला कारणीभूत कोण आहे? तर याला शासन आहे, त्याला शेतकरी नाही आहे. विमानतळाला तुम्हाला जमीन द्यायची नाही, मग दुसरा काय पर्याय सुचवणार आहात? विमानतळाला आम्हाला जमीनच नाही द्यायची, हा निसर्ग वाचवायचा आहे आम्हाला, त्यामुळे दुसरा पर्याय कोणी आम्ही देऊ शकत नाही आहे. काय सांगाल, तुम्ही देखील नदीमध्ये उभे होता, पाण्यामध्ये उभे होता, काय मागणी तुमची? आमची काय मागणी नाही, आम्हाला शेती द्यायचीच नाही, विमानतळ नकोच आहे आम्हाला, काही गरज नाही आम्हाला त्या विमानतळाची. ज्याला गरज आहे ना ती कार अशी किती अरण्य ही पडजमिनी, जिथं काय 4-2 घरं, जिथं काय 4-2 विहिरी, कुणाची जमीन जातीच्यावर ठीक आहे का 7 गावं डायरेक्ट उठवायची. ही एक अर्ध गाव नाही आवड, एखादं कुटुंब जर उठवायचं आणि त्याचं संरक्षण करायचं म्हणलं तरी लोकांचं कितीतरी जीवालाचं प्राण जातात. आणि एवढी 7 गावांचं तुम्ही आज कुठं सोय लावणार? आणि पण आम्हाला त्या विषय आता बोलायचाच नाही, पण येतो बोलता पण आम्हाला विमानतळाला जमीन अशी द्यायची 1 इंचसुद्धा द्यायची नाही. काय सांगाल, आम्ही विमानतळाची मोठी मोठी आंदोलनं पाहिली विरोधाची, आज मात्र फारच कमी लोक आहेत, काय सांगाल? एवढीच का लोक? नाही, प्रमुख 13 जूनपर्यंत ॲक्च्युली जमावबंदीचे आदेश आहेत शासनाचे, त्यामुळं आम्ही काही शेतकरी यामध्ये आजचं नियोजन करत आहे. आणि सर्वप्रथम म्हणजे ॲक्च्युली राष्ट्रपती आपल्या भारताच्या राष्ट्रपती यांना आम्ही काही तरुणांनी पत्र पाठवलेली आहेत, त्याच्या दखल स्वतः राष्ट्रपती घेतील याची आम्ही वाट पाहत आहोत. दुसरी गोष्ट, शासन सांगते की गावठाण तुमचे वाचवले जातील, नदी वाचवली जाईल, तो गावठाणातला आपला शेतकरी वर्ग आहे हा 95% हा वाडी वस्तीला राहतो, त्यामुळं गावठाण वाचलं काय नाही वाचलं काय, शेवटी मुळात शेतकऱ्याच्या जीवितावरती आणि त्यांच्या घरदारावरती नांगर फिरण्याचं जे शासनाचं धोरण आहे हे आम्ही हाणून पाडू आणि संघर्ष हा दिवसेंदिवस वाढतच जाणार आहे, त्यात शासनाने दखल घ्यावी. शासनाने जो हा प्रकल्प आणलेला आहे तो लोकांच्या कल्याणासाठी आहे असं शासन म्हणतं, मात्र तो लोकांच्या कल्याणासाठी नाही किंवा तो चुकीचा आहे असं तुम्ही म्हणता, तर तो चुकीचा कसा आहे, काय सांगता? नाही, माझं तर असं म्हणणं आहे शासनाला की तुम्ही सांगा की कुठल्या प्रकल्पामुळे शेतकऱ्याचं चांगलं झालं आहे, भलं झालं आहे. आम्ही अनेक प्रकल्पांची माहिती घेतलेली आहे, जसं की आपलं निरा देवदरचा प्रकल्प असेल, गुंजवणीचा प्रकल्प असेल, आपलं वीर डॅमचा प्रकल्प आहे, किती शेतकऱ्यांना त्याचा फायदा झाला. जे शेतकरी विस्थापित झालेत आज तागायचे त्या लोकांना घरं मिळाली नाही आहेत. मग हा विमानतळाचा घाट घालून अशा नक्की कुठला विकास त्यांना साधायचा आहे आणि कुठला नक्की काय म्हणतात त्याला मोठा प्रकल्प राबवून शेतकऱ्यांना वेठी धरून असा काय मोठा हे करणार आहेत, ते विकास करणार आहेत. या प्रकल्पातून किती लोक विस्थापित होतील, किती वाड्या वस्त्या जातील, काय अंदाज आहे तुमचा? नाही, कसं आहे माहिती आहे का, याच्यामध्ये मी तर सांगाल की 100% शेतकरी उद्ध्वस्त होणार आहे. फक्त गावठाणं वाचून जर हा प्रकल्प तुम्ही म्हणजे शासनाच्या वतीने सांगण्यात येतं की गावठाण वाचलं म्हणजे गाव वाचलं, परंतु जी उपजीविका चालते शेतकऱ्यांची, हा 100% शेतकरी शेतामध्ये राहतोय, त्याचं घर शेतामध्ये आहे, तर ते घर उद्ध्वस्त होतं, शेती उद्ध्वस्त होते. मग तुम्ही गावठाणं जे काय 100-200 एकर गावठाण वाचून त्याचा उपयोग कोणासाठी करणार आहे आणि कशासाठी करणार आहे? काय सांगाल, तुम्ही देखील या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आलेलो? हो, आज पर्यावरण दिन, त्यामुळं ह्या गावातील नागरिकांनी शेतकऱ्यांनी जे वृक्षारोपणाचा आणि निसर्ग वाचवण्याचा जो प्रयत्न चालू केलेला आहे आणि तो त्याला पाठिंबा देण्यासाठी आम आदमी पार्टी कायमस्वरूपी त्यांच्यासोबत आहे. आणि विमानतळाच्या बाबतीत असेल तर शेतकऱ्यांसाठी विमानतळ नाही आहे, हे फक्त पुढाऱ्यांच्यासाठीच विमानतळ असेल असा शेतकऱ्यांचा संपूर्ण 100% समज आहे. त्यामुळे जोपर्यंत शेवटच्या शेतकऱ्याला न्याय भेटत नाही तोपर्यंत आम आदमी पार्टी ही प्रत्येक शेतकऱ्याच्या पाठीमागे खंबीरपणे उभी राहील. खरं तर हे एका राजकीय पक्षाचे आहेत, इतर राजकीय पक्षांचा तुम्हाला पाठिंबा मिळतोय का राजकीय पक्ष बाजूलाच आहे तुमच्यापासून? नाही, आता यांनी सांगितल्याप्रमाणे यांच्या पक्षाचा पाठिंबा आहे सुरुवातीपासून, ते देत आहेत. बाकी इतर पक्षांचा जर विचार केला तर तो प्रत्येक पक्षाचा प्रतिनिधी फक्त भाषणबाजी करण्यामध्येच मशगूल आहे, तो प्रत्यक्षात शेतकऱ्यांपर्यंतची भावना समजून घेण्यापर्यंत आज कोणी आलेलं नाही आहे. खरं तर पाठीमागच्या महिन्यामध्ये शेतकऱ्यांनी उग्र आंदोलन केलं होतं, त्यानंतर लाठीचार्ज झाला होता आणि त्यानंतर सरकारनं 144 कलम या भागामध्ये लागू केलं आणि आता पुरंदर विमानतळ बाधित शेतकऱ्यांनी छोट्या प्रमाणात आंदोलनं सुरू केली आहेत. मागील 4 दिवसापूर्वी सासवड येथे फलक आंदोलन करण्यात आलं होतं, त्यानंतर आज करा नदीच्या पात्रामध्ये येऊन आंदोलन करण्यात आलं. त्याचबरोबर वृक्षारोपण करून देखील हे शेतकरी आंदोलन करतात. सरकारनं आपलं म्हणणं ऐकावं, आपली बाजू ऐकून घ्यावी आणि हे विमानतळ करण्यात येऊ नये अशी मागणी या माध्यमातून या भागातला शेतकरी करताना पाहायला मिळतोय.